हॅलो अँड वेलकम स्टुडंट्स टू माय चॅनल. आजच्या लेक्चरमध्ये 10वी पास झाल्यानंतर जे आपण ॲडमिशन प्रोसेसकडे वळतो, तिथे गव्हर्नमेंट वेबसाईट थ्रू रजिस्ट्रेशन आणि कॉलेज सिलेक्शन्सबद्दल जी माहिती हवी असते मुलांना, त्याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवत आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला गुगल सर्च इंजिनमध्ये जाऊन 11thadmission.org ही वेबसाईट ओपन करायची आहे. ही वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्कूल एज्युकेशन स्पोर्ट्स डिपार्टमेंट आणि वेबसाईटचा जो ॲड्रेस आहे तो 11thadmission.org.in असा आहे. तुम्ही वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला बरेच सिटीज दिसतील, जसं की मुंबई आहे. एखादा स्टुडंट मुंबईमध्ये राहत आहे आणि त्याला 11वीसाठी ॲडमिशन प्रोसेसमध्ये सहभागी व्हायचं आहे, तर त्याच्यासाठी मुंबई सिलेक्शन करावं लागेल. कुणी पुण्यात राहत असेल तर पुण्यातले स्टुडंट्स पुणे या पर्टिक्युलर टॅबवरती क्लिक करतील. नागपूरवाले नागपूर टॅबवरती क्लिक करतील. नाशिक, अमरावती असे बरेच सेक्शन्स आहेत. तर सध्या आपण एक एक्झाम्पल घेऊया, जसं की एक्झाम्पल आहे मुंबई. तर मुंबईचे जे स्टुडंट्स आहेत त्यांनी मुंबई रिजनवरती क्लिक केल्यानंतर त्यांना अशा पद्धतीचा पेज ओपन झालेलं दिसेल. या पेजवरती तुम्ही बघू शकता की एक साईडला स्टुडंट रजिस्ट्रेशन हे बटन आहे आणि दुसऱ्या साईडला लॉग इन हे बटन आहे. आणि बऱ्याचदा असं होतं की वेकेन्सीज असतील, सीट्स अवेलेबिलिटी असतील, त्याची सगळी अपडेट या वेबसाईट्सवरतीच तुम्हाला भेटू शकते की कुठली लिस्ट कधी डिक्लेअर होणार आहे आणि कुठल्या पद्धतीमध्ये आपल्याला कॉलेज वेकेन्सीज अपडेट मिळेल. तर प्रत्येक राऊंडबद्दल माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटेल आणि मोस्ट प्रोबॅबली तुम्हाला जे वेबसाईटवरती अपडेट घ्यायची आहेत, त्या अपडेट्ससाठी आणि अवेअरनेससाठी हा व्हिडिओ मी बनत आहे. सगळ्यात प्रथम तुम्ही बघू शकता इथे ॲडमिशन शेड्यूल म्हणून दिलेलं आहे. त्या ॲडमिशन शेड्यूलवरती तुम्ही जर क्लिक केलं, तर तुम्हाला एक माहिती उपलब्ध करून दिली जाईल वेबसाईटतर्फे. आणि इथे स्टुडंट रजिस्ट्रेशन म्हणून पण बटन आहे. त्याला क्लिक केल्यानंतर जर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल, न्यू रजिस्ट्रेशन करायचं असेल, तर तुम्ही या पर्टिक्युलर बटनवरती क्लिक करू शकता. आणि रजिस्ट्रेशन झाल्यानंतर जर तुमच्याकडे लॉग इन आयडी आणि पासवर्ड आला, तर तुम्ही लॉग इनवरती क्लिक करून लॉग इन करू शकता. आता इथे होतं असं की रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला तुमचा एरिया सिलेक्ट करायचा आहे. सी इथे विदिन MMR रिजन असं एरिया लिहिलेलं आहे. ॲप्लिकंट पासिंग 10th स्टँडर्ड एक्झामिनेशन फ्रॉम स्कूल लोकेटेड इन मुंबई, म्हणजे ज्यांची शाळा मुंबई लोकेशनमध्ये असेल, मेट्रोपॉलिटन लोकेशनमध्ये असेल, ते लोक हा मेन्यू सिलेक्ट करू शकतात. आता ॲप्लिकंट स्टेटस म्हणजे ॲप्लिकंट कोण आहे? फ्रेशर आहे, जस्ट पास आउट आहे, रिपीटर आहे. रिपीटर म्हणजे जी 10th एक्झाम परत देऊन पास झालेले असतात, किंवा प्रिव्हियसली पास्ट, जसं की 2024ची आत्ताची पासआउट स्टुडंटची बॅच आहे, त्याच्या खूप अगोदर जर कोणी पास झालं असेल तर ते लोक हे मेन्यू सिलेक्ट करू शकतात. तर तुम्ही बघू शकता की मल्टिपल गोष्टीज आहेत ज्या तुम्हाला सिलेक्ट करायच्या. त्याच्यानंतर 10thचा जो तुमचा एक्झामिनेशन बोर्ड आहे तो कोणता होता? SSC स्टेट बोर्ड होता, CBSE होता, CICSE होता, IB होता, हे सगळे बोर्ड्स ऑप्शन्स इथे अवेलेबल आहेत. तर जर तुमचं स्टेट बोर्डचं पासिंग असेल तर स्टेट बोर्डवरती टिक करा. त्यानंतर तुमचा सीट नंबर जो आहे तो तुम्हाला 10च्या हॉल तिकीटवरती, रिझल्टवरती भेटेल. मंथ ऑफ द एक्झामिनेशन, इयर ऑफ द एक्झामिनेशन, ॲप्लिकंट्स नेम, आणि तुम्हाला जो मोबाईल नंबर ठेवायचा आहे ज्याच्यावरती तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसरसाठी जी मेसेजेस येतील, कोणतं कॉलेज लागलं आहे, कोणतं कॉलेज अलॉट झालेलं आहे, ती सगळी प्रोसेस त्या मोबाईलवरती अपडेट केली जाईल. ईमेल आय डी एक द्यायचा आहे तुम्हाला. आणि सिक्युरिटी क्वेश्चन कशासाठी? जर एखाद्या वेळी तुम्ही पासवर्ड विसरलात तर सिक्युरिटी क्वेश्चन्समधली हिंट यूज करून तुम्ही पासवर्ड रिकवर करू शकता किंवा रिसेट करू शकता आणि रजिस्टर बटनवरती क्लिक करू शकता. ही प्रोसेस सगळ्यात पहिली तुम्हाला करायची आहे ॲज अ स्टुडंट रजिस्ट्रेशन. तर कुठलाही स्टुडंट जो पासआउट झालेला आहे 10वीची एक्झामिनेशन आणि त्याला या सेंट्रल ॲडमिशन प्रोसेसमध्ये सहभागी व्हायचं असेल तर स्टुडंट रजिस्ट्रेशन करावंच लागेल. आणि बऱ्याचदा काही लोक डायरेक्ट कॉलेज ॲडमिशनसाठी जातात. तर इथे एक गोष्ट मला सांगायची आहे की ॲडमिशन प्रक्रिया ही पूर्णपणे गव्हर्नमेंट कंट्रोल करत आहे. तरी तुम्ही कुठल्याही कॉलेजमध्ये गेलात तर ऑफलाईन डायरेक्ट ॲडमिशन असा प्रकार नाही आहे. तुम्हाला ॲडमिशनसाठी स्टुडंट रजिस्ट्रेशन करावंच लागेल. त्याच्यामध्ये पार्ट 1, पार्ट 2 असे 2 प्रकार असतात. पार्ट 1 तुम्हाला बेसिक डिटेल्स फिल करायचे आहेत. मग त्याच्यामध्ये तुमचा ॲड्रेस असेल, नाव असेल, जे मी आता रजिस्ट्रेशन तुम्हाला दाखवलं, ते रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला ID पासवर्ड भेटेल आणि ID पासवर्ड भेटल्यानंतर तुम्ही लॉग इनवरती क्लिक करा. लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर लॉग इन ID पासवर्ड आणि लॉग इन बटन क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे एक पेज ओपन होईल ज्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा डिटेल्स भेटतील. आणि पार्ट 2 जे आहे, पार्ट 2 मध्ये तुम्ही कॉलेज निवडू शकता. आता बरेचदा काय होतं की आपल्या जवळपासचे कॉलेजेस आहेत त्याच्यामध्येही
एडेड कॉलेज, अनएडेड कॉलेज तुम्ही सिलेक्ट करू शकता. अनएडेड कॉलेज हे असे कॉलेजेस असतात ज्याला गव्हर्नमेंटची मान्यता नसते आणि त्या कॉलेजेसचे फी स्ट्रक्चर डिफरंट असतात. आणि जर कम्पेअर केलं तुम्ही, तर एडेड कॉलेजेस ती कॉलेजेस आहेत ज्यांना गव्हर्नमेंटची ग्रँट आहे किंवा अनुदान आहे. अ, तिथे तुम्हाला फीज कमी भेटेल आणि सेल्फ फायनान्स किंवा प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये तुम्हाला फीज जास्त भेटेल. बघा, स्टेट बोर्डचा सिलेबस तर तोच असेल. फक्त शिक्षण घेताना जर तुमचे पर्सेंटेज चांगले आहेत, तर दोन्ही प्रकारे तुम्ही अप्लाय करू शकता. जसं की एडेड कॉलेजलाही अप्लाय करू शकता, अनएडेड कॉलेजलाही अप्लाय करू शकता आणि तुमची पसंती दर्शवू शकता. आता इथे वेकन्सीज जर बघाल तर राउंड वन रेग्युलरसाठी जी वॅकन्सीज आहेत, त्याच्यासाठी एक एक्सेल फाईल पण इथे जनरेट होऊ शकते. म्हणजे ट्रान्सपरन्सी गव्हर्नमेंटने ठेवलेली आहे की कुठल्या कुठल्या पद्धतीमध्ये तुम्ही डेटा घेऊ शकता. आता ऍडमिशन स्टॅटिस्टिक्स रिपोर्टमध्ये जर तुम्ही गेलात, तर ऍडमिशनमध्ये रजिस्टर्ड स्टुडंट किती आहेत, तर जवळजवळ 2,59,849 स्टुडंट रजिस्टर्ड आहेत. ज्यांनी पार्ट 2 लॉक केला आहे, पार्ट 1 लॉक केला आहे प्रॉपरली भरून, असे स्टुडंट आहेत 2,26,000. आणि व्हेरीफाईड जे स्टुडंट आहेत ते आहेत 2,18,000. ऑप्शन्स लॉक्ड केलेले स्टुडंट जे आहेत ते 1,51,000. याचा अर्थ बरेच पालक, बरेच स्टुडंट्स असे असतात की ज्यांना या प्रक्रियेबद्दल काही माहिती नसते. त्यांना बऱ्याचशा कॉलेजेसला डायरेक्ट जाऊन अप्रोच करावं लागतं की आम्हाला ऍडमिशन भेटेल का. तर एक गोष्ट मला इथे क्लिअर करायची आहे की ऍडमिशन प्रोसेससाठी ज्यावेळी तुम्ही कुठल्याही कॉलेजला अप्लाय कराल, तर तुम्हाला या गोष्टी रजिस्टर करणं खूप इम्पॉर्टंट आहे. हे जे गव्हर्नमेंट महाराष्ट्राची जी वेबसाईट आहे ऍडमिशन प्रोसेससाठी, त्यासाठी तुम्हाला रजिस्टर करणं हे बंधनकारक राहील. तर इथे तुम्ही कुठल्याही गायडन्स सेंटरमधून किंवा तुमच्या स्वतःच्या स्कूलमधून पार्ट 1 रजिस्ट्रेशन करून घेऊ शकता, स्टुडंट रजिस्ट्रेशन करून घेऊ शकता. सायबर कॅफेजमध्ये सुद्धा बरेच जण रजिस्ट्रेशन करतात, पण बऱ्याचदा असं होतं की सायबर कॅफेवाले बरेच फॉर्म स्वतःच्या अर्निंगसाठी भरत असल्यामुळे आय डी पासवर्डचे बरेच डेटाज किंवा फॉर्म भरताना बऱ्याच चुका करतात आणि त्यामुळे स्टुडंट्सचा जो डेटा आहे तो चुकीचा फॉरवर्ड होतो. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त लक्ष अशा पद्धतीने द्या की तुमचा डेटा प्रॉपरली गेला पाहिजे. बरेचसे तुमचे जे रिझल्ट आहेत, ते तुम्हाला एखादं कॉलेज लागलं असेल आणि त्या कॉलेज
मध्ये तुम्ही इंटरेस्ट दाखवला नाही, तेच बऱ्याच प्रोसेस तुम्हाला कळतील, पण त्यासाठी तुमच्याकडे लॉग इन असणं खूप महत्वाचं आहे. आणि हे जे कॅप प्रवेश प्रक्रियेचं